जय हिंद मित्रांनो. तर आज आपण जीकेचे IMP प्रश्न पाहणार आहोत, जे पोलीस भरतीला कायम विचारले जातात. या प्रश्नांचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर आपण एका प्रश्नावरून अनेक प्रश्न तयार केलेले आहेत, तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण की तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर प्रश्न क्रमांक पहिला काय आहे, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट असे उत्तर होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक दुसरा, शून्याचा शोध कोणत्या देशात लागला? तर देशात विचारलाय विद्यार्थी मित्रांनो. तर देशात भारतात शून्याचा शोध लागलेला होता व शून्याचा शोध हा आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला होता. इसवी सन 500च्या सुमारास शून्याचा शोध लागलेला होता. प्रश्न क्रमांक 3, गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला? तर गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी नेपाळ या देशात झालेला आहे. तर इसवी सन 563 आणि 887 असे उत्तर तुम्ही द्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. इसवी सन विचारले तर 563. तर त्यांचे निधन निधन विचारले विद्यार्थी मित्रांनो, तर कुरेशी नगर भारत या ठिकाणी त्यांचे निधन झाले. आईचे नाव विचारले तर मायादेवी किंवा महामाया असे त्यांचे आईचे नाव होते. तर गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती कुठं झाली असा प्रश्न विचारला तर बोधगया बिहार या ठिकाणी बोधी वृक्ष या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झालेली होती. प्रश्न क्रमांक 4 काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरती झाला. तर त्यांचे जन्म तारीख काय होती विद्यार्थी मित्रांनो? तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. तर तुम्हाला अजून प्रश्न विचारले जातील, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला तोरणा हा जिंकलेला होता. तसेच शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय असे प्रश्न आले तर जिजाबाई हे उत्तर तुम्ही लिहायचे आहे. प्रश्न क्रमांक 5 काय आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 या दिवशी झाला. तसेच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू दिवस 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. त्यांचे समाधी स्थळ विचारले तर चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी त्यांचे समाधी स्थळ आहे. त्यांच्या IMP संघटना व विद्यार्थी मित्रांनो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिस्प्रेड क्लासेस एज्युकेशन सोसायटी तसेच पीपल एज्युकेशन सोसायटी या संघटनेची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 6 काय आहे, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ग्रामगीता हा ग्रंथ संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 काय आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर आनंदवन या संघटनेची स्थापना बाबा आमटे यांनी केलेली आहे. तर तुम्हाला प्रश्न येईल, आनंदवनची स्थापना कधी झाली? तर 1949 साली आनंदवनची स्थापना झाली. तसेच आनंदवन ही संस्था कुठे आहे? चंद्रपूर जिल्ह्यात. पुढचा प्रश्न, लोकसभेतील सदस्य संख्या किती असते? तर लोकसभेतील सदस्य संख्या ही 545 एवढी असते. लोकसभेचा कार्यकाळ विचारला तर 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. तसेच महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती? विधानसभेची विचारलं तर 288 उत्तर द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या विचारली तर 78 असे उत्तर द्यायचे. तसेच विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. दुसरा प्रश्न, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर भारताचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो. पुढचा प्रश्न, अजीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? तर अजीवनसत्वाअभावी रातआंधळेपणा हा रोग होतो. तर तुम्हाला अजून पर्याय दिले जातील,
वेगळा प्रश्न विचारला, बेरोबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी होते, तर ब जीवनसत्वाअभावी. स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाअभावी व मुर्दूस हा रोग ड जीवनसत्वाअभावी. अशा प्रकारे आपण 10 IMP प्रश्न पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला असेच अजून प्रश्न पाहिजे असतील तर कमेंट नक्की करायचे आहे. असेच आपण गणित, मराठी व GK चे IMP प्रश्न तयारी करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीला नक्की याचा फायदा होईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण आता चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.